नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी प्रगती आणि तुमचे पुन्हा एकदा आपल्या चॅनलवरती स्वागत आहे। पोकरा 2.0 अंतर्गत ऑनलाईन अर्ज करणे सुरू झाले आहे। तर आज आपण या व्हिडिओमध्ये गांडूळ खत उत्पादन युनिट तसेच नाडेप कंपोस्ट उत्पादन युनिट या बाबीविषयी अनुदान पात्रता निवडीचे निकष अटी शर्ती याबद्दल आज आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहोत। तर व्हिडिओ संपूर्ण पहा आणि चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका आणि इतर बांधवांसोबत सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा। चला तर मग सुरू करूया। पोकरा योजनेअंतर्गत विविध योजनांसाठी शासन निर्णय काढण्यात आलेले आहेत। पोकरा योजना ही एकूण 21 जिल्ह्यांमधील 7201 गावांमध्ये राबवली जाणार आहे। गांडूळ खत उत्पादन युनिट नाफेड कंपोस्ट उत्पादन युनिट याबद्दल या GR मध्ये सांगण्यात आलेले आहे। गांडूळ खत उत्पादन युनिट तसेच नाडेप कंपोस्ट उत्पादन युनिट यांचा मुख्य उद्देश हा सेंद्रिय शेती पद्धतीमध्ये निसर्ग संवर्धन करणे, पीक उत्पन्नाचा कमी खर्च करणे, रासायनिक खते, कीटकनाशके, तणनाशके, संप्रेरके यासारख्या घातक रसायनांना पर्यायी अशा सेंद्रिय व जैविक निविष्ठांचा वापर वाढवणे हा आहे। गांडूळ खत वर्मी कंपोस्ट हे शेतातील काडी कचरा, वनस्पतीजन्य पदार्थ, शेण यांच्यापासून गांडुळाद्वारे बनवले जाते। गांडूळ खतामध्ये विविध जीवाणू, व्हिटॅमिन्स आणि इतर उपयुक्त रसायने असल्याने त्यांचा पिकाच्या वाढीवर चांगला परिणाम होतो। त्याचबरोबर शेतातील कचऱ्यावर कंपोस्टिंगद्वारे प्रक्रिया केल्यास त्यातील सेंद्रिय पदार्थ जैविक पद्धतीने सूक्ष्मजीव तसेच गांडूळ खताद्वारे कुजून त्यापासून उत्तम प्रकारचे ह्यूमस सारखे सेंद्रिय कंपोस्ट तयार केले जाते। या खताचा वापर शेतात मोठ्या प्रमाणात केल्यास जमिनीचे आरोग्य सुधारते तसेच कृषी उत्पन्नात सुद्धा मोठी भर पडते। शेतातून निघालेल्या सर्व वनस्पतीजन्य पदार्थापासून सेंद्रिय खत तयार करून परत शेतात टाकल्यास ते काळाची गरज मानली जाते। सेंद्रिय खतामुळे जमिनीचा कस व जलधारणा शक्ती वाढवून पोषक तत्वांचा पुरवठा योग्य प्रमाणात होतो। जमीन ही भुसभुशीत राहते, त्यामुळे जमिनीत हवा खेळती राहते। शेतात उपयुक्त सूक्ष्मजीवांची वाढ होण्यास सुद्धा मदत होते। अशा प्रकारच्या फायद्यासाठी तुम्ही गांडूळ खत उत्पादन युनिट तसेच नाडेप कंपोस्ट युनिट आपल्या शेतामध्ये राबवू शकता। यामध्ये मुख्य उद्दिष्ट म्हणजे अन्नधान्याचे उत्पादन करणे, अल्प आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना हवामान बदलामुळे उद्भवलेल्या परिस्थितीशी जुळवून घेण्यास सक्षम बनवणे तसेच स्थानिक स्रोतांचा वापर करून जमिनीची सुपीकता वाढवणे, शेतीचा उत्पन्नात खर्च कमी करून शेतकऱ्याला निव्वळ उत्पन्नात वाढ करणे अशा प्रकारचे महत्त्वाची उद्दिष्टे आहेत। आता पाहूया लाभार्थी निवडीचे निकष काय आहेत ते। तुम्हाला जर गांडूळ खत उत्पादन युनिट उभारायचे असेल तर निवडलेल्या गावातील 5 हेक्टर पर्यंत जमीनधारणा असलेल्या शेतकरी व या योजनेसाठी पात्र असतील। इतर कोणत्याही योजनेतून अगोदर लाभ घेतलेला असेल तर या योजनेअंतर्गत पुन्हा लाभ घेता येणार नाही। इच्छुक शेतकऱ्याकडे किमान 2 मोठे गाय, म्हैस, बैल पशुधन उपलब्ध असावे लागेल। आता पाहूया या योजनेअंतर्गत गांडूळ खत उत्पादनासाठी किती अनुदान दिले जाते ते। युनिटचा आकार जर 12 बाय 4 बाय 2 फूट असेल तर मापदंड हा 16,000 प्रति युनिट एवढा असेल तर अनुदान हे मापदंडाच्या प्रत्यक्ष खर्चाच्या 50% किंवा जे कमी असेल ते दिले जाते। यामध्ये अनुदानासाठी समाविष्ट बाबी या SDP, वर्मी बेड, गांडूळ बीज खरेदी, मजुरी, पाणी देणे इत्यादी बाबीवरील खर्च हा ग्राह्य धरण्यात येतो। गांडूळ खत युनिटमधील 3.6 बाय 1 बाय 0.75 मीटर हे टाकीचे बांधकाम असायला हवे। त्यामध्ये अनुदान हे 11,520 रुपये दिले जाते। अनुदानासाठी समाविष्ट बाबीमध्ये गांडूळ खत युनिट बांधकाम, गांडूळ बीज खरेदी, खड्डा खोदणे, मजुरी, पाणी देणे इत्यादी बाबीवरील खर्च ग्राह्य धरण्यात येतो। नाडेप कंपोस्ट युनिटचे आकारमान 3.6 1.5 बाय 0.9 मीटर असावे लागते। त्यासाठी पात्र अनुदान हे 10,746 रुपये अनुदान दिले जाते। अनुदानासाठी समाविष्ट बाबीमध्ये काडी कचरा गोळा करणे, टाकीचे वीट बांधकाम, टाकी भरणे, पाणी देणे इत्यादीसाठी अनुदान दिले जाते। लाभार्थी हा गांडूळ खत व नाडेप या दोन्ही घटकासाठी लाभ घेऊ शकतो। गांडूळ खत युनिट उभारणे आणि नाडेप कंपोस्ट उत्पादन युनिट यासाठी दिलेल्या आकारमानातच बांधकाम करून घ्यायचे आहे आणि ते बांधकाम सावलीमध्ये करावे लागेल।
पूर्वसंमती प्राप्त शेतकऱ्यांना गांडूळ खत व नाडेप कंपोस्ट तयार करण्याबाबत प्रशिक्षण दिले जाते। हे प्रशिक्षण कृषी विद्यापीठ, कृषी संशोधन केंद्र, KVK, तालुका बीज गुणन केंद्र, फळरोप वाटिका इत्यादी ठिकाणी आयोजित केले जाते। या योजनेसाठी अर्ज हा dbt.mahapokra.government.in या संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी करून अर्ज करता येऊ शकतो। तसेच आवश्यक कागदपत्रे सुद्धा अपलोड करू शकता। जेव्हा तुम्हाला तालुका कृषी अधिकारी यांच्याकडून पूर्वसंमती मिळेल त्यानंतर संपूर्ण प्रकल्पाची उभारणी करणे बंधनकारक आहे। अशा प्रकारचे हे गांडूळ खत उत्पादन युनिट आणि नाडेप कंपोस्ट उत्पादन युनिट यासाठी हमीपत्राचे नमुने आहेत। ही दोन्ही कागदपत्रे तुम्हाला फॉर्म भरताना अपलोड करायची आहेत। अशा पद्धतीने आज आपण गांडूळ खत उत्पादन युनिट याबद्दल संपूर्ण माहिती पाहिली। जर तुम्हाला कोणत्या दुसऱ्या विषयावर व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा आणि अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।